नमस्ते. जानू फिटनेसमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे. मैत्रिणींनो, मी माझी पोटाची चरबी कमी करण्यासाठी जे डाएट फॉलो करते, ते आज तुमच्यासोबत शेअर करणार आहे. त्याचसोबत मी ज्या एक्सरसाइज करते, त्या पण शेअर करणार आहे. तर तुम्ही व्हिडिओ पूर्ण नक्की हा जो बघा. वरचा जो भाग आहे पोटाच्या चरबीचा तो मला आता कमी करायचा आहे आणि थोडीशी उलटी पोटाची चरबी राहिलेली ती कमी करायची आहे. तर ज्यावेळेस सैल ड्रेस किंवा सैल टी शर्ट घातले तर त्याच्यामध्ये ओटी पोटाची चरबी दिसत नाही, पण ज्यावेळेस फिटिंग कपडे असे एकदम स्ट्रेचेबल किंवा फिटिंग घातले तर त्याच्यात आपलं जे राहिलेलं ओटी पोट आहे ना ते पण त्याची चरबी दिसते. तर ही चरबी कमी करण्यासाठी मी जे एक्सरसाइज करते ते मी तुमच्यासोबत आज शेअर करणार आहे आणि जे डाएट फॉलो करते ते पण तुमच्यासोबत शेअर करणार आहे, जेणेकरून तुम्ही जर समजा तुमचं वजन कमी करत असाल, पोटाची चरबी कमी करत असाल, कमरेच्या भागाची शिपच्या भागाची चरबी कमी करत असाल तर तुम्हाला त्या डाएटची पण मदत होणार आहे आणि एक्सरसाइजची पण मदत होणार आहे. तर सुरुवातीला अशा पद्धतीने पाठीवर झोपायचं आहे. आपल्या कमरेखाली हात ठेवायचे आणि 30° आपलं जे पाय आहे ते 30° उचलायचे जमिनीपासून वरती आणि तिथे होल्ड करून ठेवायचे 1 ते 5 अंक होईपर्यंत. 1 2 3 4 5. त्याच्यानंतर 60°. 1 2 3 4 5. 90. 1 2 3 4 5. परत 60°. 1 2 3 4 5. 30°. 1 2 3 4 5. पूर्ण उलटी पोटाला ताण येतो. त्याच्यानंतर मांड्यांना पण खूप ताण येतो. मांड्यांची शिट्ट्या भागाची उलटी पोटाची चरबी छान कमी होते ह्या एक्सरसाइजने. फक्त ही एक्सरसाइज करताना सुरुवातीला हळूवार प्रॅक्टिस करायची आणि आपले जे दोन्ही हात आहे त्या अशा पद्धतीने शिट्ट्या खाली ठेवायचे, म्हणजे तुम्हाला सुरुवातीला त्रास होणार नाही. आता त्याच्यानंतर अशा पद्धतीने मी करते बघा. हात शीट खाली न ठेवता 1 2 3 4 5. 60°. 1 2 3 4 5. 90°. 1 2 3 4 5. 60°. 1 2 3 4 5. 30. 1 2 3 4 5. रिलॅक्स. बापरे, पूर्ण उलटी पोटाची चरबी पूर्ण अशी ताणली जाते आणि खूप छान रिझल्ट आहे याचा. रोज 5 ते 6 वेळा तरी मी करते. तुम्ही सुरुवातीला 2 ते 3 वेळाच करा, पण सुरुवातीला शीटच्या खाली हात ठेवायचे, नंतरच करायचं आहे, नाहीतर तुम्हाला त्रास होणार उलटी पोटाला. परत एकदा 30°. 1 2 3 4 5. 60. 1 2 3 4 5. 9. 1 2 3 4 5. 60°. 1 2 3 4 5. 30. 1 2 3 4 5. पाय किती असे एकदम लटलट लटलट करता येईल, पूर्ण कळ लागते मांड्यांना. उलटी पोटाला पूर्ण असं ताण बसतो, म्हणजे छान आपलं उलटी पोट कमी होतं. तर मी इथे 3 वेळाच करते. त्याच्यानंतर पुढची एक्सरसाइज. आता आपण 30 60 आणि 90°च्या कोणामध्ये पाय उचलले. आता डायरेक्ट 90° उचलायचं पाय आणि खाली जमिनीवरती थोडा वेळ होल्ड करायचे. 1 2 3 4 5 6 7 8 9 आणि 10. आता सुरुवात झाली. शीट खाली हात ठेवून आपण ही एक्सरसाइज करायची सुरुवातीला. त्याच्यानंतर दोन्ही हात साईडला ठेवायचे. सवय झाल्यानंतर 1 2 3 4
5 6 7 8 9 आणि 10. रिलॅक्स. मैत्रिणींनो, ह्या एक्सरसाइजची मला सराव आहे आणि त्याच्यामुळे मी 10-10चे 3 सेट असे करते. तर तुम्ही सुरुवातीला तुम्हाला सवय नसेल त्याच्यामुळे 5 ते 6 वेळा करायचे. नंतर हळूहळू काउंटिंग वाढवायचं आहे आणि सुरुवातीला ज्यावेळेस आपण हे एक्सरसाइज करतो त्यावेळेस आपल्या जे स्नायू असतात पोटाचे ते दुखतात. त्याच्यामुळे जास्त काळजी करायची नाही. पण वरच्या पोटाची चरबी कमी करण्यासाठी मी ही जी एक्सरसाइज करते तर त्याचे मी 3 सेट करते. 10-10चे म्हणजे 30 वेळा करते. तर तुम्ही सुरुवातीला 5 ते 10 वेळाच करा. जे दोन्ही हात आहेत ते वरती घेऊन आपला हात उचलायचे, त्याच्यानंतर डोकं, मान, पाठीचा भाग पूर्ण उचलून आपले जे दोन्ही हात आहे ते अशा पद्धतीने आकाशाच्या दिशेने अशा पद्धतीने न्यायचे. तर बघा, 1 2 3. पोटाची चरबी दाबली जात नाही बघा, छान अशा पद्धतीने अप्पर बेली फॅट जे आहे ते कमी करण्यासाठी मी ही एक्सरसाइज करते. तर सुरुवातीला तुम्ही इतकं तुमचं पाठ, मान, डोकं इथपर्यंत उचललं तरी चालेल. अशा पद्धतीने पण बघा पोट दाबलं जातं आपलं आणि छान कमी होते पोटाची चरबी. परत एकदा बघूया बघा. परत एकदा बघूया. 1 2 3 4 5 6 7 8 9 आणि 10. रिलॅक्स. पूर्ण पोटाची चरबी दाबली जाते आणि लगेच घाम येतो बघा. त्याच्यानंतर दोन्ही पायामध्ये थोडंसं जास्त अंतर घ्यायचं आणि आपले जे दोन्ही हात आहे ते दोन्ही हात, मान, डोकं आणि पाठीचा भाग उचलून आपले जे दोन्ही हात आहे दोन्ही पायांच्या मध्ये न्यायचे. अशा पद्धतीने 1 2 3 4 5 6 7 8 9 10. रिलॅक्स. सुरुवातीला तुम्ही फक्त 5 वेळा करा आणि पाठीचा वगैरे त्रास असेल, मानेत गॅप असेल तर ही एक्सरसाइज करू नका. परत एकदा. 1 2 3 4 5 6 7 8 9 आणि 10. नंतर सोडून द्यायचे. रिलॅक्स व्हायचं. त्याच्यानंतर आपला जो गुडघा आहे पोटावरती दाबायचा आहे आणि त्याच्यानंतर सकाळी मॉर्निंग ड्रिंकमध्ये मी 2 ग्लास कोमट पाणी घेते किंवा 1 चमचा मध आणि त्याच्यामध्ये 4 ते 5 थेंब लिंबाचे टाकून घेते. तर हे सकाळी मी घेते. तर जर समजा तुम्हाला मधलिंबू घ्यायचं नसेल तर या ठिकाणी तुम्ही जिरं पाणी किंवा साधं कोमट पाणी पण घेऊ शकता. तर मी इथे कधी कोमट पाणी तर कधी मधलिंबू पाणी घेत असते. सकाळी नाश्त्यामध्ये मी इथे केळीची स्मूदी घेतलेली आहे. तर 1 केळी आणि 1 कप दूध मी मिक्सरमध्ये बारीक करून घेतलेलं आहे. आणि त्याच्यानंतर रात्रीच मी 1 चमचा चिया सीड भिजत ठेवलेले होते. बघा किती छान भिजलेले आहेत. तर 1 चमचा चिया सीड एका ग्लासमध्ये
काढून घेतलेत आणि जे केळी आणि दूध बारीक केलं होतं मिक्सरला ते टाकून घेतले बघा मी. आणि मी ते काजू बदाम वगैरे टाकलेलं नाही, तुमच्याकडे असतील तर तुम्ही टाका. आणि मध पण टाकलेलं नाही आहे, कारण की केळी अगोदरच गोड आहे आणि जी केळीची स्मूदी सकाळी घेतल्यामुळे बराच वेळ आपलं पोट भरून राहतं, भूक लागत नाही आणि खूप आपल्याला एनर्जेटिक वाटतं. त्याच्यामुळे तुम्ही जर समजा वजन कमी करत असाल किंवा पोटाची चरबी कमी करत असाल तर चिया सीड केळीची स्मूदी नक्की घ्या आणि टेस्टला पण खूप छान लागते आणि वजन कमी करण्यासाठी पण फायदेशीर आहे. तर दुपारच्या जेवणामध्ये इथे घेतले बघा मी एक चपाती घेतलेली आहे आणि त्याच्यानंतर थोडासा भात घेतलेला आहे. आता सॅलडमध्ये मी टोमॅटो आणि गाजर घेतलेला आहे आणि फ्लावरची भाजी घरी बनवलेली होती सर्वांसाठीच ती घेतलेली आहे आणि एक वाटी वरण घेतलेलं आहे. तर जेवण करताना फक्तच आपण इथे बारीक बारीक चावून खायचं आहे. प्रत्येक घास बारीक बारीक चावून खायचं आहे, म्हणजे पूर्ण आपलं जे जेवण आहे ते व्यवस्थित पचलं जातं. त्याच्यासाठी बारीक बारीक चावून खायचं आहे. आणि तर ज्यावेळेस आपल्याला दिवसभरातून अधूनमधून भूक लागते त्यावेळेस घरामध्ये संत्री वगैरे असते तर ते संत्री खायची आहे. आणि 4 ते 5 वाजता छोटीशी भूक लागते त्यावेळेस इथे बघा मी गुळ शेंगदाणे घेतलेले आहेत. कारण गुळ शेंगदाणे आपल्या शरीरासाठी खूप फायदेशीर आहे, प्रोटीन आहे, त्याच्यामध्ये कॅल्शियम आहे. गूळ पण आपल्या शरीरासाठी चांगला आहे आणि आपण जर समजा गुळ शेंगदाणे खात असणार तर आपले मुलं पण घरामध्ये गुळ शेंगदाणे खातात, म्हणजे त्यांना पण आवडायला लागतं. मैत्रिणींनो, रात्रीच्या जेवणामध्ये मी जी रेसिपी घेते वजन कमी करताना ती आज तुमच्यासोबत शेअर करणार आहे. तर इथे बघा मी एक वाटी हरभऱ्याची डाळ दुपारीच भिजत ठेवलेली होती, कारण की रात्री मला हरभऱ्याच्या डाळीचे धिरडे बनवायचे होते त्याच्यामुळे. तर आपण इथे हरभऱ्याच्या डाळीचे धिरडे बनवणार आहेत. तर तुमच्याकडे बेसन पीठ असेल तर तुम्ही बेसन पिठाचे पण बनवले तरी चालतील. तर इथे मी 2 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत आणि 4 ते 5 लसूणच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत. 1 चमचा जिरा आणि चिमूटभर हळद आणि मीठ टाकलेलं आहे बघा. आणि त्याच्यानंतर पाणी टाकून छान मिक्सरला बारीक करून घेतलेलं आहे. आणि ही वाळवलेली मेथी होती घरामध्ये ती घेतलेली आहे मी. त्याच्यात टोमॅटो, कांदा मिक्स केलेला आहे आणि जितकं पाणी त्याच्यामध्ये टाकलेलं होतं दळताना तेवढंच पाणी ठेवलेलं आहे. जास्त काही पाणी टाकलेलं नाही. आणि इथं कांदा घेतलेला आहे बघा मी तेल लावण्यासाठी तव्याला. म्हणजे जास्त तेल आपण चमच्याने वगैरे टाकलं तर जास्त तेल लागलं जातं, त्याच्यामुळे मी कांद्याने तेल लावते. आणि कांद्याची टेस्ट पण खूप छान वेगळीच येते, तुम्ही नक्की ट्राय करा. असं कांद्याची टेस्ट येते आपण धिरडे वगैरे बनवत असतो त्याला. तर बघा त्याच्यानंतर जे मिश्रण आहे ते आपण सर्व एकत्र करून हातानेच असे थालीपीठ सारखं थापून घ्यायचं आहे तव्यावरती. आणि खूप छान लागतात हे धिरडे आणि 1 ते 2 धिरड्यामध्येच आपलं पोट भरून जातं आणि आपली मुलं पण आवडीने खातात. तर तुम्ही इथे गाजर, शिमला मिरची, तुमच्याकडे ज्या भाज्या असतील त्या पण तुम्ही ॲड करू शकता. तर इथे मी मेथीची भाजी, कांदा, टोमॅटो ॲड केलेला आहे. त्याच्यानंतर झाकणी ठेवून वाफवून घ्यायचं आहे. आणि बघा दुसरी बाजू पलटून ती पण शेकून घ्यायची छान. आणि किती छान कलर दिसतोय आणि हे टेस्टला पण खूप छान लागतात धिरडे. तर तुम्ही नक्की ट्राय करा. तर हे जर समजा हप्त्यातून तुम्ही 3 ते 4 वेळा ट्राय केले तर तुमचं बघा वजन पण कमी होणार आहे, पोटाची चरबी पण कमी होणार आहे. तर इथे बघा मी एक धिरडं घेतलेलं आहे आणि जी आपली मटकीची उसळ आहे सुकी बनवलेली ती घेतलेली आहे मी. तर इथे तुम्ही सॅलड पण घेऊ शकता. तर इथे माझ्याकडे सॅलड नव्हतं अवेलेबल, तर मी फक्त इथे धिरडं आणि मटकी घेतलेली आहे. मैत्रिणींनो, तुम्हाला जर वजन कमी करायचं असेल किंवा पोटाची चरबी कमी करायची असेल तर तुम्ही ही वेट लॉस ड्रिंक्स नक्की ॲड करा झोपताना. तर इथे मी ग्रीन टी घेतलेली आहे. तर मी इथे सुट्टी ग्रीन टी आणलेली होती, ती थोडीशी टाकून मी उकळून घेतलेली आहे अर्धा कप. तर तुम्ही लिप्टनची कोणती पण ग्रीन टी घेऊ शकता, रात्री झोपताना घ्यायची आहे. आणि ही जी आहे ग्रीन टी ही आपलं जे पचन आहे, मेटाबॉलिझम आहे ते सुधारते आणि आपलं वजन कमी व्हायला पण खूप मदत होते. तर मी पोटाची चरबी कमी करण्यासाठी आणि वजन कमी करण्यासाठी रात्री झोपताना ही ग्रीन टी नक्कीच घेते. थोडीशी कडू लागते, पण आपल्याला वजन कमी करायचं आहे, आपलं फिटनेस चांगलं पाहिजे म्हटल्यावर घ्यायची आहे. मैत्रिणींनो, वजन कमी करणं खूप सोपं आहे. अवघड आहे ते आपल्या जिभेवर नियंत्रण मिळवणं, स्वतःसाठी वेळ काढणं आणि व्यायाम आणि डाएटमध्ये सातत्य ठेवणं हे अवघड आहे. वजन कमी करणं काहीच अवघड नाही आहे. फक्त तुम्ही स्वतःला वेळ दिला, व्यायाम आणि डाएटचं सातत्य ठेवलं तर नक्कीच तुमचं 100% वजन कमी होणार आहे. वजन कमी व्हायला वेळ लागत नाही, वजन लगेच कमी होतं. फक्त तुम्ही सुरुवात केली पाहिजे. तुम्ही वजन कमी करण्याची सुरुवात केली तर बघा तुमचं वजन बरोबर कमी होईल. जसं ज्या पद्धतीने मी माझं वजन कमी केलं, बाकीच्या मैत्रिणी येतात त्यांचं पण मी वजन कमी करते.
तर तुम्ही पण जर समजा तुम्ही माझे व्हिडिओ बघत असाल, सबस्क्रायबर असाल किंवा व्ह्युअर्स असाल, माझे व्हिडिओ बघत असाल तर मैत्रिणींनो 100% वजन आपल्या घरच्या घरी पण कमी होतं. तुम्ही फक्त तुमचं व्यायामाचं, डाएटचं सातत्य ठेवा, स्वतःवर विश्वास ठेवा, स्वतःसाठी वेळ द्या, जिभेवर नियंत्रण ठेवा. बघा तुमचं वजन आपोआप कमी होणार आहे आणि तुम्हाला पण छान छान ड्रेस घालता येणार आहे. आणि तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर कमेंट्स नक्की करा. चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. तुमचं वजन कमी करा. तुमच्या नातेवाईकांपर्यंत, मैत्रिणींपर्यंत हा व्हिडिओ नक्की शेअर करा, म्हणजे त्यांची पण पोटाची चरबी कमी होणार आहे. त्याच्यानंतर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. पुन्हा भेटूया अशाच नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. टेक केअर. बाय बाय.